बेल्ले गटाची जिल्हा परिषदेची निवडणुकीची चुरस जोरदार वाढली असं वाटत असताना स्मिता कंसे यांच्या बाजूने मतदारांचा कल अधिकसा पाहायला मिळतोय। या ठिकाणी गवळीताईंनी माघारी घेतल्याची माहिती मिळते। माघारी नेमकी का घेतली, मग उमेदवारी अर्ज का दाखल केला होता? मागच्या वेळेला ज्या वेळेस स्नेहलताई शेळके उभे होते किंवा शेळके सर उभे होते त्यावेळेस हे महोदय त्यांना सूचक होते। मग असं काय घडलं, कोणाच्या वजनाच्या दबावाला बळी पडल्या आणि ताई माघार घेतली? काय नेमकी माघारीचं कारण काय? अच्छा तुम्ही सांगा। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा परिषदच्या अर्ज अधिकृत उमेदवारी आम्ही राजुरी बेल्ला गटामध्ये घेतली होती। ही जी जागा आहे, मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितले की ही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव ही जागा आहे आणि ह्या जागेवर ओबीसी म्हणून आम्ही प्रबळ दावेदारी केली होती आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीने त्याच मुद्द्यावर आम्हाला पक्षाने उमेदवारीसुद्धा दिली होती। परंतु आमचा जो ओबीसी समाज आहे, मग आता तुम्ही जर कॅमेरा इकडे फिरवला तर इथं सचिन काळे आहेत, मुबारक तांबुळे आहेत, असे सर्व आमचा जो मित्रपरिवार आहे त्यांनी काल एक सगळ्यांची मीटिंग झाली की ज्या ओबीसींच्या जागेवर आपण जर लढतोय तर जर ओबीसी समाजाने काय केलं पाहिजे आणि कशी रणनीती आखली पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर एक आमच्या मित्रपरिवाराची मीटिंग झाली आणि त्यांनी मला सुचवलं की आता ही जी निवडणूक आहे ही फार पुढे गेलेली आहे। 100% आपल्याला भाजपची उमेदवारी मिळाली, तो आपला बहुमान आहे, आपला सन्मान केलेला आहे त्या पक्षाने, तर त्याचा आपल्याला आदरच आहे। परंतु ही निवडणूक फक्त निवडणूक लढण्यासाठी लढायची नाही, तर आपल्याला ही जिंकण्यासाठी लढायची आहे। आणि आजच्या परिस्थितीमध्ये निवडणुकीचा प्रचाराचा कालावधी पाहता या मागच्या निवडणुकीचा जो चित्र तुम्हाला मुद्दा लक्षात आला, पाठिंबा कोणाला? आमच्या मित्रपरिवाराने मला क्लिअर कट सांगितलेलं आहे की आपली उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर आपल्याला आमचे मित्र आहेत पंकज भाऊ कंसे यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत स्मिताताई कंसे, ह्या त्या गटामध्ये उमेदवार आहेत आणि 100% आम्ही त्यांना पाठिंबा देणार आणि त्यांना निवडून आणणार। ताई तुमचं नाव काय? प्राध्यापक शांता संजय गवळी। म्हणजे आता तुम्हाला बोलता येतं, कन्फर्म झालं। तुमचा आता चेहरा फुलला, काय माघार घ्यायला तुमच्यावर काही दबाव नाही? आता तुमच्या पतिराजांनी स्मिताताई कंसेंना पाठिंबा दिला, तुमचा कोणाला पाठिंबा? स्मिताताई आणि पंकजदादा या दोघांना आमचाही पाठिंबा आहे, कारण एकूणच पंकजदादांचं व्यक्तिमत्व पाहता आजच्या घडीला राजुरीमधलं अतिशय सुविधा असं ते व्यक्तिमत्व आहे, सर्व समाजाला सामावून घेणारं व्यक्तिमत्व आहे आणि नक्कीच माझा त्यांना पाठिंबा असेल आणि ते निवडून यावेत अशीही मी त्यांना सदिच्छा देते। भाऊ तुमचं काय धोरण? त्यांनाच पाठिंबा आहे। कोणाला? पंकज भाऊ उमेदवार नाही, स्मिताताईंना। का बरं स्मिताताईच का, शेळकेताई का नाही? काय नेमकं म्हणजे याचं कारण काय? उमेदवार हा नवीन याच्यातला आहे, कारण राजकीय हे असल्यासारखं वारसा असल्यासारखं प्रत्येकजण त्या याच्यात येतो आहे। पंकज भाऊ किंवा स्मिताताई हा नवीन चेहरा आहे, त्याच्यामुळे त्यांना पाठिंबा आहे। मयूर भाऊ काय सांगाल, असं काय रसायन आहे की तुमच्या मतदारसंघातल्या मतदारांचा तर प्रतिसाद खूप चांगला मिळतो आहे? ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी सुद्धा माघारी घेऊन तुम्हाला पाठिंबा दिला, काय दडपण आणलं की काय? नाही, अजिबात दडपण नाही। एक वैचारिक लढाई आम्ही सगळेजण या ठिकाणी लढतोय। एक चळवळीतले असणारे कार्यकर्ते संजयदादा गवळी राजुरी गावची ती सरपंच देखील राहिलेली। आज तालुक्यात जर आपण पाहिलं तर अतिशय वैचारिक पातळी उंचीवर नेणार हे राजुरी गाव आहे आणि त्या गावचे ते सरपंच राहिलेले आहेत। आम्ही ज्यावेळेस आमच्या मित्रमंडळींनी म्हणजे त्यांचेच मित्रमंडळी, परंतु एक विचाराने आम्ही सगळे एक सोबत चालणारे, त्यांनी संजयदादांकडे हा विषय मांडला आणि त्यांनी भूमिका मांडली की आमच्या समाजावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला नाही पाहिजे आणि ती खरोखर भूमिका त्यांची ती वाखाणण्यासारखी होती। सर्व समाजाला पुढे घेऊन जाणारी माझी एक भावना आहे आणि सर्व तरुण मग त्यात कोणताही जात धर्म न पाहता सर्वांना समान न्याय द्यायची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची राहिलेली आणि म्हणून या सगळ्या मंडळींनी एक विचार पटली म्हणून या ठिकाणी या परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी सर्वांनी मनापासूनचा पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे।
कोणताही दबाव वगैरे काहीच नाही. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहोत. दबाव हा टाकणं आमचं कामच नाही. जनतेची सेवा करणं आणि काम करणं हा आपला मूळ धर्म आहे. आपण असं म्हणतो हाताच्या कंकणाला आरसा कशाला. स्मिता कंसे, मयूर कंसे या कुटुंबाचं काम चांगलं राहिलं. सॉरी, मयूर पवार एक आता कसं आहे नाव खूप पाठ झाले, मी माझा शब्द मागे घेतो. पंकज कंसे, स्मिता कंसे यांचं काम खूप चांगलं राहिलेलं आहे. त्या मतदारसंघामध्ये पिण्याच्या पाण्याची प्रचंड गैरसोय असताना या कुटुंबांनी लाखो लिटर पाणी त्या लोकांना पुरवलेलं आहे. त्यांची तहान भागवलेली आहे आणि ती जनता त्यांच्या ह्या केलेल्या उपकारामधून उतराई होण्याचं त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे. गवळी भाऊ असतील, गवळीताई असतील किंवा दुसरे सहकारी असतील यांनी माघार घेऊन सगळ्यांनीच जे काय असतील ते त्यांनी पाठिंबा स्मिता कंसे यांना दिलेला आहे. आता स्मिता कंसे यांचे या निवडणुकीत काय होणार हे सांगण्यासाठी भविष्य करायची गरज नाही. स्मिता कंसे, पंकज कंसे, तुम्ही जनतेची अशीच सेवा करत राहा. केलेल्या सेवेची पोचपावती तुम्हाला 5 तारखेला निश्चित मिळेल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.